सोलापूरच्या राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा थरारक नाट्य रंगलं आहे। मोहोळचे लोकप्रिय आमदार राजू खरे, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे दिग्गज नेते आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेली जाहिरात सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे। ही जाहिरात म्हणजे फक्त औपचारिकता की राजू खरे खरंच शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत? सोलापूरच्या रस्त्यांपासून मुंबईच्या राजकीय गल्ल्यांपर्यंत हा प्रश्न आता आग लावतोय। चला जाणून घेऊया या रंजक घडामोडींची सविस्तर माहिती, राजू खरे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवासाची कहाणी आणि या जाहिराती मागील खरा डाव आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। राजू खरे हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे एक प्रभावी नेते आहेत। त्यांचा राजकीय प्रवास हा सोलापूरच्या राजकारणातील एक प्रेरणादायी उदाहरण आहे। स्थानिक पातळीवरून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या खरे यांनी आपल्या मेहनतीने, चतुर रणनीतीने आणि जनसंपर्काने मोहोळमध्ये आपलं स्थान अढळलं केलं। त्यांचा हसतमुख स्वभाव, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि विकास कामांवर असलेला भर यामुळे ते मतदारसंघात अत्यंत लोकप्रिय आहेत। खरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले। स्थानिक पंचायत समितीपासून सुरुवात करून ते विधानसभेपर्यंत पोहोचले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला। मोहोळ तालुक्यात रस्ते, पाणी पुरवठा आणि शेतीसाठीच्या योजना यांसारख्या विकास कामांमुळे त्यांनी मतदारांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं। मात्र त्यांचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिला आहे। यापूर्वी त्यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे। विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची वाढती जवळीक आणि त्यांच्या नेतृत्वाचं जाहीर कौतुक यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। खरे यांनी गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्यात अनेक विकास कामांना चालना दिली, पण आता त्यांच्या ताज्या जाहिरातीने त्यांच्या राजकीय भविष्याबाबत नव्या चर्चांना जन्म दिला आहे। मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेली एक भव्य जाहिरात सोलापूरच्या राजकारणात भूकंप घडवून आणत आहे। ही जाहिरात म्हणजे केवळ औपचारिकता आहे की त्यामागे काही मोठा राजकीय डाव आहे? खरे यांनी यापूर्वी पंढरपूरमधील एका जाहीर सभेत शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले होते। त्यांनी म्हटलं होतं, एकनाथ शिंदे हे खरे विकास पुरुष आहेत आणि मी त्यांचा नियमित संपर्कात आहे। या वक्तव्यानंतर आता ही जाहिरात पाहून सोलापूरच्या रस्त्यांपासून ते मुंबईच्या राजकीय गल्लीपर्यंत एकच प्रश्न विचारला जातोय, राजू खरे शिंदे सेनेत जाणार का? शिंदे यांची शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। गेल्या काही महिन्यात त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेतलं आहे। सोलापूर हा असा जिल्हा आहे जिथे शिंदे गटाला आपली पकड मजबूत करायची आहे आणि खरे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचा प्रवेश त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी ठरू शकते। खरे यांनी नुकतेच शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचंही मोहोळमध्ये जाहीर स्वागत केलं होतं, ज्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात मात्र या घडामोडींमुळे अस्वस्थता पसरली आहे। खरे यांनी यापूर्वी एका सभेत असं वक्तव्यही केलं होतं की मी चुकून शरद पवार गटातून निवडणूक लढलो, पण माझी शिंदे यांच्याशी जवळीक आहे। या वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। शिंदे गटाचे नेते ह्या घडामोडींवर कमालीचे उत्साहित आहेत। एका शिवसेना नेत्याने सांगितलं, राजू खरे यांच्यासारखा अनुभवी आणि लोकप्रिय नेता आमच्यासोबत आला तर सोलापुरात शिवसेनेची ताकद दुप्पट होईल। त्यांचा जनसंपर्क आणि प्रभाव आमच्यासाठी फायदेशीर ठरेल। सूत्रांनुसार खरे आणि शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे। खरे यांनी स्वतः सांगितले आहे की शिंदे यांच्यासोबत माझी मैत्री आहे आणि त्यांचं नेतृत्व मला आवडतं, पण ही मैत्री राजकीय डावपेचात बदलणार का, याबाबत खरे यांनी अद्याप स्पष्ट बोलणं टाळलं आहे। राजू खरे यांचं शिंदे यांच्याशी असलेलं नातं फक्त राजकीय आहे की त्यामागे व्यक्तिगत मैत्री आहे, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत। सोलापूर हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने इथे चांगली कामगिरीही केली होती।
पण खरे यांच्यासारख्या नेत्याच्या संभाव्य पक्षांतराने पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खरे यांच्या वक्तव्यावरून सूचकपणे बोलताना सांगितलं, आमच्या पक्षात सर्वांना स्वातंत्र्य आहे, पण पक्षनिष्ठा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. खरे यांच्या या कृतीमुळे शरद पवार यांच्या समोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते मात्र खरे यांच्या या कृतीचं स्वागत करताना दिसत आहे. खरे यांच्या या जाहिरातीने सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म दिला आहे. जर खरे यांनी खरंच पक्षांतर केलं तर मोहोळसह सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात. दुसरीकडे खरे यांनी जर शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांचा रोष आणि विश्वास पुन्हा मिळवण्याचं आवाहन असेल. तर मित्रांनो, सोलापूरच्या राजकीय रंगमंचावर आता काय नवीन ट्विस्ट येणार? राजू खरे यांचा हा जाहिरातीचा डाव शिंदे सेनेत प्रवेशाचा संकेत आहे की फक्त राजकीय रणनीती? येत्या काही दिवसात सोलापूरच्या राजकीय आखाड्यात काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरे शरद पवार यांच्यासोबत राहणार की एकनाथ शिंदे यांच्यासोबत नवीन राजकीय प्रवास सुरू करणार? हा प्रश्न सध्या सोलापूरच्या रस्त्यांपासून ते मुंबईच्या राजकीय वर्तुळांपर्यंत गाजतोय. बाकी तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला.